नमस्कार, मी मंदार जोशी आपलं स्वागत करतो. रसिको, सर्वसाधारण माझ्या प्रत्येक मुलाखतीची सुरुवात हीच असते, पण आज ही जी मुलाखत आहे त्याची मी सुरुवात थोडी वेगळी करतो आहे. नमस्कार, मी मंदार माधुरी जोशी आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि त्याला निमित्त आहे मर्दिनी हा चित्रपट. मी अशी ओळख का करून दिली, तुम्ही गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला कळलंच असेल. मर्दिनी हा चित्रपट येतो आहे आणि त्याचा विषय तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पोस्टर बघताय. श्रेयस चारुलता तळपदे आहे, अजय संगीता मयेकर आहे. तेव्हा मला वाटतं की आत्ताचा जो ज्वलंत प्रश्न आहे म्हणजे स्त्रियांच्या समस्या, अत्याचार, आणि आपल्याकडे काय होतं की आपल्याकडे बोललं खूप जातं आणि कलाकारांवर एक टीका अशी होती की ते भूमिका घेत नाहीत. पण मला असं वाटतं की तुम्ही हा चित्रपट करून भूमिका घेतली आहे, तेव्हा मला वाटतं की बोलण्यापेक्षा करणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं मी तुम्हा सर्वांचं आधी खूप खूप अभिनंदन करतो. खरं तर आज इथं खूप सगळे रथी महारथी बसलेले आहेत, पण मी त्या रथी महारथींनी सुरुवात नाही करणार आहे. माझ्या मुलाखतीची सुरुवात होणार आहे दीप्ती तळपदे यांच्यापासून, कारण माझ्या दृष्टीने ती खरी मर्दिनी आहे. कारण श्रेयसचा प्रवास मी खूप सुरुवातीपासून बघतो आहे. जवळपास 25 वर्ष मी श्रेयसला ओळखतो आहे आणि तेवढीच वर्ष मी दीप्तीला ओळखतो आहे. त्यामुळे श्रेयस आज जो काही उंचीवर पोचलेला आहे त्यात दीप्तीचं किती मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे ह्याचा मी जवळचा साक्षीदार आहे. त्यामुळे दीप्ती, मला वाटतं की तू बोलावंस, कारण हा खूप महत्त्वाचा चित्रपट आहे आणि तुम्ही दोघांनी, ही तिसराच चित्रपट आहे तुमचा, पण खूप चांगले चित्रपट दिलेत. या चित्रपटाची सुरुवात कशी झाली, अशी कोणती मोमेंट होती की मर्दिनी हा चित्रपट आपण करायला हवा असं तुला वाटलं? थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल, एवढं भरभरून बोललास, मेड मी व्हेरी इमोशनल. आय थिंक दोन ॲस्पेक्ट्स आहेत या गोष्टीला. एक तर प्युअर एंटरटेनमेंट व्हॅल्यू, म्हणजे लहानपण आपण जेव्हा वेन वी वर ग्रोईंग अप त्यावेळेला जशा मसाला फिल्म्स यायच्या, ॲक्शन, ड्रामा, इमोशन, एव्हरीथिंग, करेक्ट. एक फिल्म म्हणजे इट यूज टू बी अ कम्प्लीट पॅकेज. आय थिंक दिस फिल्म मर्दिनी हॅज ऑल दोज एलिमेंट्स, यू नो. अभिजित सेज इट व्हेरी राईटली की एज ऑफ द सीट काइंड ऑफ अ फिल्म, थ्रिलर, यू नो. आणि सो दॅट इज द फर्स्ट अँड द मोस्ट ऑब्वियस ॲस्पेक्ट, लेट्स से. Second, the social undertone that it has, की आज एक सिंगल मदर दाखवली आहे आणि ती आणि तिची मुलगी हाऊ दे आर सर्वायविंग इन दिस वर्ल्ड. कसं शी फाईट्स समथिंग आणि शी व्हॉट हॅपन्स, यू नो. सो हे आज खूप विमेन रिलेटेड इश्यूज बरंच बोललं जातं आहे, यू नो. इश्यूज हॅव ऑलवेज बिन देअर, असं नाही आहे की इश्यूज नव्हते, दे हॅव ऑलवेज बिन देअर, पण आज त्याच्याबद्दल बोललं जातं आहे. आणि सो हे एक स्टेटमेंट आहे फ्रॉम आर एंड की जेव्हा एका बाईचा पेशन्स किंवा सहनशक्ती संपते त्याच्यानंतर ती काय करू शकते, आणि एस्पेशली फॉर हर चाइल्ड, यू नो. सो श्रेयसची एक फिल्म होती डोर नावाची, नगेश कुकनूरची, आणि त्याचं ते नगेशने असं म्हटलं होतं की हाऊ फार विल यू गो टू सेव्ह द वन यू लव्ह, यू नो. आणि दिस इज अ मदर इज ॲज फार ॲज यू कॅन गो टू सेव्ह द वन यू लव्ह, टू सेव्ह युअर चाइल्ड. खूपच छान. श्रेयस, मी आता तुझ्याकडे येतो, पण तत्पूर्वी, तुझ्याकडे येण्यापूर्वी मला एक तुझ्याबद्दलचं निरीक्षण नोंदवायचं आहे. सुरुवातीला मला आत्ता, मी गेले 2 तास इथं बसलो आहे, मला सगळा तो भूतकाळ आठवला आणि त्यातली एक स्टँडआउट मोमेंट ही आठवली. इक्बालच्या प्रेस शोला मी डिम्पल थिएटरमध्ये होतो, राजेंद्र कुमारच्या. सिनेमा संपला, मी थिएटर बाहेर आलो, फक्त श्रेयस बाहेर कोचवर बसला होता आणि टेन्स होता, कारण तोपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं की श्रेयसनी काय केलं आहे त्याच्यात. आणि मी बाहेर आलो, श्रेयसला मिठी मारली आणि श्रेयसला म्हटलं, श्रेयस तू आता स्टार झालास. तर मला त्या दिवशी कळलं होतं की इथून श्रेयसचे सगळे दिवस आहेत. पण मला इथं महत्त्वाची गोष्ट काय वाटते, श्रेयस अभिनेता म्हणून तर पुढं गेलाच, पण श्रेयसनी निर्माता म्हणून मोठी कामगिरी केली. मला वाटतं की ती महत्त्वाची आहे. तू सनई चौघडे केलास, पोस्टर बॉयज केलास आणि आता तिसरा मर्दिनी चित्रपट करतोयस. तर मला वाटतं की ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण एका सिनेमामुळं जवळपास 150-200 कुटुंबांना आपण रोजगार देत असतो. तर
एवढा काळ जरी लावला असला तरी तुझ्यामध्ये एक ती वेगळी पॅशन आहे चांगला चित्रपट देण्याची, आणि तो हा तू मर्दिनीच्या रूपानं देतोयस. काय मर्दिनी कसा बनला किंवा मर्दिनी का तुला बनवावासा वाटला? मर्दिनी का बनवावासा वाटला, अगदी सोपं उत्तर आहे की गोष्ट खूप आवडली. गोष्ट ओरिजिनल आहे, वेगळी आहे, त्याची मांडणी छान आहे, आणि जी तू म्हणतो त्याप्रमाणे आमचा जो लेखक आहे महाबळेश्वर नार्वेकर, त्याने खूप छान लिहिली आहे. म्हणजे त्याच्यातल्या काही छोट्या छोट्या गोष्टी, घटना त्याने ज्या पद्धतीने काढल्या आहेत तर त्या म्हणजे रिलेटेबल पण आहेत पण ओरिजिनल पण आहेत. सो ह्याचं सगळ्याचं आणि ती गोष्ट पहिल्यांदा जेव्हा मी वाचली त्याच क्षणी मला ती आवडली. मला असं वाटलं नाही, ही गोष्ट आपण सांगायला पाहिजे. आणि प्रोडक्शनचं तर असं आहे की या इंडस्ट्रीनीच आपल्याला सगळं दिलं आहे. या इंडस्ट्रीनी आज उभं केलं आहे. जे काय मी यश बघतो आहे किंवा पैसा, संपत्ती, मान, सन्मान सगळं या इंडस्ट्रीने दिलं आहे. सो आपली जबाबदारी पण आहे त्याच्या टुवर्ड्स. जेव्हा आपण काही करू शकतो तेव्हा आपण ते केलं पाहिजे. आणि एखादा विषय जर तुम्हाला आवडतो तर तुम्ही सांगून तर बघा. मग ते सनई चौघडेच्या वेळी पण एकतर म्हणजे आभार सुभाष घाई सरांचे की त्यांनी आमच्यावर त्यावेळी तो विश्वास दाखवला की नाही, मुक्ता आर्ट्सचं प्रेझेंटेशन असेल पण तुम्ही ती प्रोड्यूस करायची, सो तुम्ही ती करा, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. त्यांनी खरं तर या प्रोडक्शनच्या म्हणजे लाईनला आम्हाला इंट्रोड्यूस केलं. त्याच्यातलं काय चांगल्या गोष्टी आहेत त्या दाखवल्या, त्या शिकवल्या. मग पुढे आम्ही पोस्टर बॉईज केलं, मग बाजीमध्ये सहभाग होता, मग पोस्टर बॉईज हिंदी केला, आणि आता मर्दिनी. सो गोष्ट मला वाटतं तुम्हाला आवडली की तुम्ही ती सांगितली पाहिजे. आज अर्थात म्हणजे तुम्ही एक प्रोड्युसर उभा राहिला तर 150-200 कुटुंब त्या काळामध्ये त्यांना काम असतं, त्यांचं घर चालतं. आणि कुठेतरी जर चांगली कलाकृती तुम्ही केली, ती चालली, तर प्रोड्युसर अजून काहीतरी बनवायची ताकद ठेवतो. पण थांबता कामा नये मला. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर एखादा बाहेरचा माणूस जेव्हा तुमच्या इंडस्ट्रीकडे बघतो तेव्हा त्याला इंडस्ट्रीतल्या लोकांचा इंडस्ट्रीवर असणारा विश्वास दिसला पाहिजे ना, की नाही हा माणूस इथूनच उभा झाला आहे, आज त्याच्या खिशातले पैसे टाकून तो बनवतो आहे आणि त्याला कॉन्फिडन्स. मला कॉन्फिडन्स आहे माझ्या कलाकृतीवर, मला कॉन्फिडन्स आहे माझ्या प्रेक्षकांवर, मला कॉन्फिडन्स आहे माझ्या टीमवर की त्यांनी जे दमदार काम केलं आहे ते प्रेक्षकांना 100% आवडणारच. कारण मेहनत केली आहे, तशी इमाने इतबारे मेहनत केली आहे ती, अर्थात ते पडद्यावरनं समोर दिसतेच लोकांना. सो जेव्हा तुम्हाला असं असतं तेव्हा इंडस्ट्री मोठी कशी होईल, तर अजून 4 माणसं त्याच्यामध्ये आले, इन्व्हेस्टमेंट आली, पैसा आला, तर इंडस्ट्री अजून मोठी होणार. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्याकडनं हातभार काय लावताय, नुसतं बोलून होणार नाही. तुम्हाला काहीतरी तुमची जबाबदारी उचलली पाहिजे. सो खारीचा वाटा आहे आमचा पण हा, फॉर दिस ह्यूज इंडस्ट्री ज्याने आम्हाला सगळं दिलं आहे. आणि मला म्हणजे तुझं कौतुक ह्याच्यासाठी सुद्धा आहे की सुभाष घईंनी तुझ्यावर विश्वास टाकला 20 वर्षापूर्वी, आणि तू 20 वर्षांनी अजय मयेकरवर टाकलेला आहेस. तर मला वाटतं की हे बॅटन पास करणं असतं ना, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण नाहीतर आपण नुसतं बघायचं आणि सोडून द्यायचं, ह्याला काही अर्थ नाही ना. पण मला तर तुझ्याकडून जाणून काय घ्यायचं, या चित्रपटाची तुझी जी स्टारकास्ट आहे ना, त्यातले बहुतेक सगळे तुझे मित्र आहेत. ते अभिनेते तर उत्तम आहेतच, पण ते मित्रही आहेत. तर माझा प्रश्न तुला असा आहे की ज्यावेळी एखादी फिल्म तुम्ही प्रोड्यूस करता त्यावेळी मैत्री, नातं किंवा व्यावहारिक त्या अभिनेत्याचं जे काही स्टँडिंग आहे, ह्या सर्व गोष्टी तू विचारात घेऊन हे सगळं भट्टी जमवलीस? म्हणजे मित्र चांगले आहेत, येस. पण ते मित्र कधी झाले, जेव्हा साधारण आम्ही काम करायला लागलो एकत्र, तेव्हा त्या कामातनं आमची ओळख झाली आणि मग ओळखीतनं आम्ही मित्र झालो, है ना. जितू पण म्हणजे आम्ही त्याचं पहिलं नाटक होतं तेव्हा मुंबईत जेव्हा पहिला आला त्या दिवसापासून ओळखतो. पण तो मला आवडायला कधीपासून लागला, तर तो ज्या सिन्सिअरिटीनी काम करायला लागला त्या नाटकामध्ये, त्याची जी सिन्सिअरिटी होती, येस, तेव्हा तो ॲज अन ॲक्टर खूप वीक होता व खूप गोष्टी त्याला तेव्हा कळत नव्हत्या, पण त्याची शिकायची इच्छा होती, जे मला त्याचा प्रामाणिकपणा खूप आवडला. तिथून ती आमची मैत्री झाली. सेम विथ राजेश भोसले. आम्ही एकांकिका, तो त्याच्या कॉलेजमधनं, मी माझ्या कॉलेजमधनं करायचो. मग आम्ही एका नाटकात एकत्र आलो, मग आम्ही काम करायला लागलो. पण त्याचं जे टायमिंग होतं, त्याची जी सिन्सिअरिटी होती ती आवडली. मी आणि प्रार्थना, माझी तुझी रेशीमगाठ, अभिजितबरोबर मी काम केलं नव्हतं,
पण मी जसं म्हणतो ना की तुम्ही जेव्हा काम करता, तुमची जर का ऑनेस्टी असेल तुमच्या कामाच्या प्रती, तर ती प्रेक्षकांपर्यंत पोचते, ती त्यांना भेटते. त्याची जी सिन्सिअरिटी ऑनेस्टी आहे ना त्याच्या कामामध्ये, ती कुठेतरी मला भिडली. आणि मला असं वाटलं या रोलसाठी जेव्हा आम्ही असा विचार केला की नाही, हा एक पोलीसवाला आहे जो तिची मदत करतो, तिच्या पाठीशी तिच्या पाठीशी त्या राजेशच्या जोकवरनं सुरू झालं, पण तिच्या पाठीशी उभा राहतो खंबीरपणे, आणि एक असा मित्र जो असतो, तेव्हा जेव्हा विचार केला तेव्हा फर्स्ट नेम दॅट केम टू आवर माइंड वॉज अभिजित खांडकेकर. आणि मी आणि अजयनी सांगितलं की नाही, आपण त्याला अप्रोच करूया आणि त्याला विचारूया. पण काय ना, म्हणजे एक प्लेन उडवण्यासाठी चांगला माणूस आवश्यक नसतो, चांगला पायलट हवा असतो. त्यामुळे फिल्म करताय तुम्ही तेव्हा तुम्हाला माहिती आहे की फिल्म कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी देत आहे, ते खांदे सशक्त आहेत की नाही हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा असे तुम्हाला मित्र कम ॲक्टर्स इतके सशक्त सापडतात, तेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही लिहिलेली एक गोष्ट आहे, पण त्याचं व्हॅल्यू ॲडिशन हे लोक त्यांच्या त्यांच्या कामानी करून ती वेगळीकडेच फिल्म वेगळ्या उंचीवर घेऊन जातील, याबद्दल काही शंका नाही. श्रेयस, तू आत्ता म्हणालास की खांदे सशक्त आहेत का नाहीत, पण आपण जर जितेंद्रचं जर गेल्या 2-3 महिन्यातलाच जर प्रवास बघितला तर त्याचे खांदे किती सक्षम आहे हे प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे राजा शिवाजी चित्रपटातली त्याची छोटीशीच भूमिका असेल, पण काय कमाल केलं आहे त्यांनी. किंवा आत्ताच नुकताच प्रदर्शित झालेला तुंबाडची मंजुळा असेल, तर जितेंद्र, वी आर प्राऊड ऑफ यू की तू म्हणजे कमाल केलेली आहेस. आणि जे श्रेयसनी तुझ्याबद्दलचं जे नातं उलगडलं ना, ते मला खूप महत्त्वाचं वाटलं. जे सुरुवातीला तू शिकत होतास तिथंपासून तो मोकळेपणाने बोलला आहे, आणि आज तुझ्या अभिनयाचं तो एवढं भरभरून कौतुक करतो आहे, आणि तुला त्यांनी का कास्ट केलं याची कारणंही सांगतो आहे. तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. ह्याच्याबद्दल थोडंसं भाष्य कर. एक तर मकरंद देशपांडेंच्या नाटकामध्ये एक वाक्य होतं की 25 सालों में नहीं 25 सालों से. तसं येते की 2 डिसेंबर 1997 साली आलो, काही येत नव्हतं, फक्त प्रामाणिकपणा हा गुण होता. आणि मला असं वाटतं आजही तोच गुण माझ्याकडे मला खरोखर लोकांना असं वाटतं, माझ्या अत्यंत जवळच्या मित्रांना, की तुला आता येतं. मला नाही वाटत मला येतं. मला असं वाटतं की मला अजून काहीतरी, जसं ना संदीप खरेची एक कविता आहे की एक उत्तम कविता लिहावी मरेपर्यंत असं वाटत असतं कवीला, पण मरेपर्यंत खात्री नसते त्याला तशी कुठलीही कविता लिहिल्याची, की काय प्रत्येक वेळेला ते अपूर्ण राहिल्याचं यश मिळतं. यश उत्तमच आहे आणि अत्यंत आनंदाने स्वीकारतो मी, पण त्याला ते इतके दिवस आता ते एकानंतर एक येतं आहे, पण ते मला असं वाटतं की ती विश्वासार्हता मी कमवू शकलो, ती की हा येईल आणि हा करेल, हा ऐकेल, हा ऐकणार नाही, पण हा उभा राहील आणि हा करेल, हे जी विश्वासार्हता आहे ना. क्रांतिज्योतीमध्ये हेमंतनी सांगितलं एक सीन आहे पण करशील का, मला सीन पाठव ना. मला माहिती नाही, सिनेमा मला माहिती होता काय आहे तो सिनेमा, त्यांनी सांगितला होता, पण तो सीन मी वाचला आणि म्हणलं अरे मजा येईल. हे सचिन खेडेकरसारख्या अभिनेता, म्हणजे सर सचिन खेडेकर हे आपण बघूयात ना काय आपल्याला करता येते. ते झालं. मॅजिकसारखा सिनेमा जो नाही यशस्वी झाला, पण मला खात्रीलायकरित्या सांगतो की तो काळाच्या कसोटीवर एक 10 वर्षानंतर त्याच्याबद्दल बोललं जाईल, कारण तो जसा लिहिला गेला चित्रपट योगेश विनायक जोशींनी, तो चित्रपट झाला. तिघीची गाणी लिहिली. राजा शिवाजी म्हणजे ज्या अभिनेत्यांनी तो सोडला, मला त्याला अशी चिठ्ठी पाठवायची वाटते जे रितेश देशमुख सुरुवातीला तुमच्यासाठी तुमच्यामुळे तुमच्यासाठी असं, तर त्याला पाठवायचं वाटतं की माझ्या नशिबात होतं. तुंबाडची मंजुळा माझ्या नशिबात होतं आहे, आणि बंदर नशिबात होतं, आणि मर्दिनी मला असं वाटतं की म्हणजे ना मी आत्ता या वर्षातला तो TC आहे की जो रेल्वेच्या इंजिनापासून जे शेवटच्या डब्यापर्यंत फिरत जाणं, हे एकामागोमाग एक जे डबे लागलेले सगळ्यांचं फक्त तिकीट चेक करतो, हा तिकीट विकायला बसलेला की अरे चला विका आता एक तिकीट, मजा आहे. आणि हे सद्गुरू कृपा, माझ्या आईचे आशीर्वाद, आणि या माझ्या दिग्दर्शकांचे जितके लेखक आहेत आणि जितके सहकलाकार आहेत त्यांची कृपा. आणि मी हे अत्यंत मनापासून बोलतो आहे. नाही एकटा मी काय करू शकत नाही, तर स्टँडअप कॉमेडियन नसतो का झालो. हे याच्यामध्ये साथ पाहिजे ना, सगळ्यांची साथ पाहिजे, विश्वास पाहिजे.
श्रेयस किती म्हणलं खांदे मजबूत आता ते खांदे कुणाकुणामुळे मजबूत झाले, कोणी शिकवलं, मग त्याच्यामध्ये किती लोक आहेत. आत्ताचं मिळणारं यश मी कसं विसरू. विक्रम काकानं, मोने काकानं काय शिकवलं, संतोष मेकरनं लाफ्टर घ्यायला कसं काय शिकवलं, अरुण नलावडेंनी कसं की गपचूप प्रामाणिकपणे काम कर, हा वेळ प्रसंगी हा मी नवीन असताना ह्याने मला काय झापलं होतं आणि काय प्रेम ते आठवतं. असे असंख्य लोक आठवतात. तर त्यांचं सगळ्यांचं ते यश आहे मित्रा. आणि मी भाग्यवान आहे. आणि ह्याने मला मर्दिनीमध्ये घेतलं आहे. मर्दिनीमध्ये ती भूमिका अजयच्या डोक्यामध्ये अत्यंत लख्ख उमटलेली होती आमच्या दिग्दर्शकाच्या. आणि आमच्या लेखकांनी याच ऑफिसमध्ये जेव्हा ती वाचली होती, मी म्हटलं मी हे असं करू शकेन का, किंवा असं करावं का. कारण तो स्वतः आहे ना, तो महाबळेश्वर नार्वेकर, तो छुपा ॲक्टर आहे. तो खरं ॲक्टर व्हायला आला आहे, पण गपचूप आता लेखक झालेला आहे. तो बघा तो ॲक्टर होतो की नाही काही वर्षात, तोच लेखकही चांगला आहे. तो अच्छा सणसणीत वाचतो ना असं, म्हणजे तो वाचत असताना असं वाटतं की विनय आपटे काकांनी जर ही भूमिका केली असती विनय सरांनी तर कशी केली असती. असं त्याचं वाचन काहीतरी दांडगं आहे, असं म्हणजे खणखणीत वाचतो. हे करूयात की नाही करूया याच्यात ॲम्बिग्युइटीमध्ये असताना अजयनं साथ दिली, श्रेयसनं बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि ते काहीतरी झालं आहे तयार. आणि श्रेयस खोटं नाही बोलत. त्याला जर आवडलं नसतं तो बोलला की जितू मजा नाही आली. पण ज्या अर्थी तो एडिट त्यांनी बघितलं आहे आणि ते वाटतं त्याला, तर त्या अर्थी ते बरं झालं असावं. तुझंही मी काम बऱ्याच काळापासून बघतोय आणि खूप छान काम करतोस. टेलिव्हिजनवर म्हण किंवा तुझे बरेच मी काय म्हणू अँकरिंगचे बरेच कार्यक्रम मी बघितलेले आहेत. खूप छान असतो तुझा फ्लो. पण मला कायम तुझ्याबद्दल एक खंत वाटत होते की सिनेमात तू एक चांगलंच काम केलेलं आहे, पण काही रोल तुझ्या वाट्याला यायला हवेत असं मला मनात वाटत होतं. पण ज्यावेळी ह्याचं काही मी थोडासा पोर्शन बघितला, मला खूप आनंद झाला की एखाद्या चांगल्या आर्टिस्टला अशा गोष्टी मिळायला हव्यात. तो आम्हाला आनंद एवढा झाला आहे, तुला किती झाला असेल आनंद? सर, सगळ्यात आधी तुम्हाला सेम पेंच. तुम्हाला ज्या गोष्टीची खंत होती तीच मलाही होती. मी अजूनही वाट बघतोय की मी माझ्या चित्रपटाच्या बाहेर खुर्ची टाकून बसेल आणि बाहेर येऊन तुम्ही म्हणाल की तू स्टार आहेस आजपासून. सो प्रत्येक अभिनेता भुकेला असतो चांगली भूमिका मिळावी. आणि अनेकदा असं होतं, म्हणजे करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की एखाद्या भूमिकेमध्ये, उदाहरणार्थ आता माझ्या नवऱ्याची बायकोसारखी मालिका सुपरहिट झाली किंवा ती अनेक वर्ष चालली, अजूनही त्याची अनेक भाषांमध्ये हे होतात. पण मला असं कधीतरी सहज मनात विचार येऊन जातो की जर त्या योग्य ठिकाणी योग्य वेळेला मी नसतो, माझ्या जागी दुसरा अभिनेता असता, तर हे कदाचित यश त्याच्या वाट्याला आलं असतं. सो जसं जितेंद्रच्या बोलण्यात नेहमी नशिबाचा एक भाग येतो, तर प्रत्येकजण मेहनत करायला तयारच असतो, प्रत्येकजण उत्तम अभिनेतासुद्धा असतो, पण तो एक नशिबाचा भागही असतो. काहींचं बमन इराणी सरांसारखं करिअरच 50 नंतर वेगळ्या अर्थानं सुरू होतं आणि आपल्याला तोपर्यंत हा माणूस कुठे होता असा प्रश्न पडतो. सो मला कसलीच घाई नाही आहे. मी इथे राहून जीवनगौरव घेऊनच नंतर जाण्याच्या हिशोबानं चाललं आहे. सो मला जीवन गौरव हा म्हणजे किमान आणि कदाचित पुढे. सो सगळे मान मराठा 2026चे अवॉर्ड येऊ देत मित्रा, कुठे जीवन. नाही म्हणजे मी अशा अर्थानंच बघतोय की अनेकदा असं होतं की आपण त्याची परिमाणं ठरवलेली असतात की अरे पहिली मालिका हिट झाली पाहिजे, चित्रपट पहिला हिट झाला पाहिजे. मी माझ्या अशा अनेक सहकलाकारांना पाहिलंय 12 चित्रपट डब्यात गेलेत, म्हणजे आलेच नाही आहेत. 12 मालिका करून 13व्या मालिकेतला एक त्यांचा रोल कुठेतरी क्लिक होतो आणि त्याच्यानंतर त्यांना नाव मिळतं. श्रेयस सरांचं इक्बालबद्दलचे त्यांचे अनेक किस्से आणि हे आत्ता जेव्हा त्यांच्याकडून ऐकतो तेव्हा लक्षात येतं की आता त्या एका चित्रपटानंतर त्यांचं आयुष्य किती बदललं आहे. पण त्याच्या आधी त्यांनी नव्हती का मेहनत केली, पण ती एक भूमिका मिळणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी माझ्या कुठल्याच भूमिकांना कधीच दुय्यम मानत नाही. मधल्या काळामध्ये ज्या सोकॉल्ड कॅमिओ म्हणून किंवा एका सीनपुरत्यासुद्धा भूमिका होत्या, त्या मैत्रीखातर, मित्रांखातर, पैशांखातर, सगळ्या गोष्टींसाठी अत्यंत प्रामाणिकपणे मी केल्या. एकही दिवस माझा असा जात नाही जेव्हा मनामध्ये कुठल्याही प्रकारची खंत किंवा रिग्रेट असतो की आज आपण कोणाचा तरी 1 रुपया बुडवला किंवा प्रामाणिकपणे काम केलं नाही, पाट्या टाकल्या. त्यामुळे छान निवांत झोपतो रोज. सो अशा भूमिकांच्या प्रतीक्षेत जेव्हा तुम्ही असता तेव्हा इन्स्पेक्टर विक्रांत सुर्वेसारखी मर्दिनीमधली भूमिका येते आणि मला फार बरं वाटतं की माझा आवडता अभिनेता जो निर्माता म्हणून जेव्हा एखाद्या अभिनेत्याला कास्ट करायचा विचार करतो तेव्हा त्या काही मोजक्या नावांमध्ये त्याला मला घ्यावंसं वाटतं, माझा विचार करावासा वाटतो. त्यामुळे मर्दिनीच्या निमित्तानं खूप पोटभर
या भूमिकेमध्ये काम करता आलं. अजय सर होतेच पूर्ण वेळ. अनेकदा मला असं वाटायचं त्यांच्या अपेक्षांना मी पुरा पडतोय की नाही, कारण प्रत्येकाची एक जातकुळी असते, त्यानुसार करायला जातो आपण, पण त्यांचं विजन फार व्हास्ट होतं, मोठं होतं. त्यामुळे मी करायचा प्रयत्न केला आहे. अपेक्षा खूप आहेत प्रेक्षकांकडून, त्यांना ही आवडावी अशी इच्छा आहे. प्रार्थना, मी तुझ्याकडे येतोच. तत्पूर्वी तुझ्याकडून मला जे हवं आहे ते तू सांगण्यापूर्वी एक त्याच्या रिलेटेड गोष्ट मला मुद्दाम नोंदवायची वाटते. मला तुमचं शीर्षक हे खूप आवडलं, मर्दिनी. हल्ली काय होतं माहिती आहे का, मराठी चित्रपटांची शीर्षकं मुळात रजिस्टरच होत नाहीत. त्यामुळे ते शीर्षक ऐकल्यावर प्रेक्षकांना वाटायला पाहिजे की मी थिएटरमध्ये जाऊन हे बघायला हवं. ते शीर्षक सोपं हवं, काहीतरी सांगणारं हवं. आणि हे तुमचं मर्दिनी सूचक हवं, त्याच्यातून पटकन कळलं पाहिजे प्रेक्षकांना का हे सिनेमातून काय मांडतात. नाही तर आपल्याकडं 80% सिनेमातून ते कळतच नाही. त्यामुळं मी सर्वप्रथम ज्यांनी कोणी हे मर्दिनी शीर्षक सुचलेलं आहे हां तेही कोणी सांगा. आणि मला काय वाटतं, आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला आता जवळपास 90 वर्ष झाली आहेत, मर्दिनी या नावाने चित्रपट आलेला नव्हता आजतागायत. कसं काय कोणाला मर्दिनी शीर्षक सुचलं नाही मला आश्चर्य वाटतं. पण आता त्याच्यात थोडं पुढं जाऊन मी तुला प्रश्न विचारायचा आहे. मर्दिनी शीर्षक नाही आलं, पण मर्दानी नावाचे 2 चित्रपट आले आपल्याकडे. एक मराठीत आला, 3 म्हणजे पार्ट 2 आला, मराठीत आला, हिंदीत आला. आणि तो जो गाजवला, पहिला मर्दानी गाजवला तो रंजनाने, दुसरा गाजवला राणी मुखर्जीने, आणि आता ही मर्दिनी तू गाजवणार आहेस. त्यामुळे मला वाटतं की जे काही सगळे गोष्टी ह्याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत फार महत्त्वाच्या आहेत. तर मी सुद्धा जसं मी ह्या सगळ्यांचाच प्रवास बघतोय, मला आता तुझ्याबद्दल काय वाटतं माहिती आहे का, तू चांगलं काम करतीसच हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण गेल्या तू 1-2 वर्षात जो काही गिअर बदललेला आहेस ना स्वतःचा, ते जाणवतं. अरे ही एकदम वेगळ्या झोनमध्ये गेलेली आहे. आणि ॲक्टरचं असं वेगळ्या झोनमध्ये जाणं आणि त्याचा सिनेमा आम्हाला बघायला मिळणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा तुला स्वतःला काही जाणवतं आहे का की आपल्याला आता खूप वेगळ्या पद्धतीच्या किंवा स्वतःला सिद्ध करण्याच्या भूमिका मिळत आहेत आता, त्याच्याबद्दल थोडं? नाही, सर्वप्रथम तर तुम्ही जे म्हणाला की आता ही मर्दिनी तू गाजवशील, तर थँक्यू. माझ्यावर विश्वास ठेवला एवढा की मी अशी दिसू शकते, अशी वागू शकते, अशी प्रार्थना पण आहे. यासाठी क्रेडिट गोज टू अगेन श्रेयस सर आणि अजय सर, कारण त्यांना असं वाटलं की मी अशी दिसेन आणि म्हणून ते कॅरेक्टर मी केलं. दुसरं तुम्ही जे विचारलं की हे असं करताना, तर मला मी खरं सांगते, मी इंटरव्ह्यूजमधून पण सांगते की मी एक रिपोर्टर होते. मी त्याआधी BSc स्टॅटिस्टिक्समध्ये केलं आहे. मी त्यानंतर MBA करणार होते. मी पुढचं काहीही शिक्षण करून खूप वेगवेगळ्या पद्धतीची कामं करू शकली असती पैसे कमवण्यासाठी, पण ना माझ्या नशिबात होतं म्हणून मी इथे आली. आणि ह्याची जाणीव जसं तुम्ही म्हणाला ना, तशी मला मे बी शेवटला 4-5 वर्षात झाली. त्याआधी ना मी एक सुंदर दिसते, एक चांगली ग्लॅमरस दिसते, मला हिरोईन म्हणून फिल्म्स मिळत आहेत आणि मला त्याचाच आनंद होता आणि मी करत होते काम. नंतर मला असं वाटायला लागलं की नाही, एवढ्यापुरतं नाही आहे, हे काहीतरी वेगळं आहे. मी जर या फील्डमध्ये आहे आत्ता तर ह्याचं काहीतरी रिझन आहे आणि मला ह्या इंडस्ट्रीला, या माझ्या करिअरला मला सिरियसली घ्यायला पाहिजे. आणि ज्या दिवसापासून मी असं ठरवलं की नाही आता मी सिरियसली घेणार, मी माझे, त्याच्या आधी असं होतं की मला माझं काम मिळालं आहे ना, मी माझे 100% देणार, मी छान करणार. त्या पुढे त्या कॅरेक्टरमध्ये मी काय वेगळं करू शकते ह्याचा विचार नव्हता एवढं करत मी. आणि खरं सांगते शेवटल्या 4-5, इनफॅक्ट 4-5 पण नाही, मी असं म्हणेन लग्नानंतर, कारण मे बी मला असं स्वतःला असं जाणायला लागलं की नाही, इट इज नॉट ओनली, कारण मी सांगते मी माझी तुझी करायला लागले तेव्हापासून स्पेशली, कारण आहे ना त्याच्या आधी लग्नानंतर 3 वर्ष ब्रेक झाला होता. म्हणजे मी करत नव्हते एवढं काम, कारण आता लग्न झालं आहे, मला असं वाटलं आता नवऱ्याला म्हणजे फॅमिलीला वेळ द्यायचा आहे, ते तर खूप कमी काम करायचं आहे. आणि ज्या दिवशी माझी तुझी मिळालं, मी सेटवर जायला निघाले ना, तेव्हा माझ्या नवऱ्याने खूप छान मेसेज केला मला. तो मला म्हणाला की प्रार्थना टुंपा मला म्हणतो तो म्हणाला तू आहे ना खरं कॅमेरासाठीच बनली आहेस, हे लक्षात घे आणि प्लीज त्यासाठीच काम कर. म्हणजे मी तुझ्याशी म्हणून लग्न केलं नाही आहे की तू एक सुंदर दिसणारी अभिनेत्री आहेस, मी म्हणून केलं आहे कारण तू एक ॲक्ट्रेस आहेस आणि तू कॅमेराच्या समोर उभं राहण्यासाठी बनली आहे, तर प्लीज चांगली कामं कर. असा त्यांनी एक छान मेसेज मला फर्स्ट डे पाठवला होता. आणि त्यानंतर मला रिअलाईज झालं की हो यार, म्हणजे हे करिअर सोपं असं नुसतं घेता नाही येणार, मला सिरियस कामं करायची, मला चांगली कामं करायची. आणि
ट्रस्ट मी ते करता करता मे बी आय एम फॉर्च्युनेट अँड आय एम लकी, आय एम ब्लेस्ड की मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली, माझ्यावर कोणीतरी विश्वास ठेवला की मी हे करू शकीन. आणि ते आता मी मर्दिनी थ्रू करायचा प्रयत्न केला आहे. माझा ऑडियन्स ठरवेल आता. थँक्यू. तुझंही काम असं आहे की तुझ्याही आत्तापर्यंतच्या सगळ्या भूमिका बघ, कुठलीही भूमिका बघ की तू त्या भूमिकेत छोटी असो मोठी असतो अगदी सहज शिरतोस आणि ती भूमिका अगदी तिच्यात मिसळून जातोस तू. म्हणजे तू राजेश राहतच नाहीस तिथं. तर मला वाटतं की ह्या सिनेमातही तसंच काही घडलेलं असं आम्हाला वाटतंय. तुझ्या भूमिकेचे रंग कसे तू रंग भरलेलेच त्याच्यात आणि मुळात श्रेयस एक चांगला अभिनेता आहे, दिग्दर्शकही आहे आणि जिथे एवढी मोठी चांगली कास्ट आहे, ह्या सगळ्यांची तुला कशी मदत झाली तुझी भूमिका खुलवण्यासाठी? माझी भूमिकेसाठी सगळ्यांचीच मदत झाली. म्हणजे जितूबरोबर तर माझं काही असे सीन नव्हतेच. प्रार्थना नाही तेवढं फक्त सांगितलं होतं मला. तेवढा बेनिफिट दिला होता मला. पण पण जेव्हा मला जे कॅरेक्टर सांगितलं होतं मी चंदूचं पात्र करतोय आणि तो मदत करेल किंवा नाही करेल या गोष्टीसाठी मला अजय सरांनी श्रेयस सरांनी मला सांगितलं होतं कशा पद्धतीने करायचं आहे. कारण मी नटरंगपासून सुरुवात केलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीचा नटरंगमध्ये मी ग्रामीण भागातला तो शेतकरी असतो आणि तो कॅरेक्टर केलं होतं. त्याच्यानंतर दुनियादारीमध्ये कॉलेजचं केलं होतं, कॉमेडी पद्धतीचं होतं. अशा पद्धतीच्या बऱ्याच केल्या. मधल्या वेळात मी म्हणजे आताही माझं एक हिंदी नाटक चालू आहे शर्मन जोशीबरोबर, जे सही रे सही, जे आता हिंदीमध्ये मी करतो आहे. तर हे चालू असताना एकच विनोदी माझं चालू होतंच, पण त्यामध्ये एक वेगळं काहीतरी करायचं म्हणून माझ्या ऑडिशन चालू होत्याच. पण अशाच वेळेला माझं सतत सगळ्यांना टॅप चालू असायचं कोण काय करते. तेव्हा मग एकदा पोस्ट बघितली तेव्हा मी श्रेयसला मेसेज केला, म्हटलं रे मस्त मर्दिनीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तर मग त्यांनी मला सांगितलं, लगेच मला संध्याकाळी फोन आला की एक रोल आहे तुझ्यासाठी, मस्त रोल आहे आणि तू उत्तम करशील. तर तेव्हा तसा मला तो रोल मिळाला आणि त्याच्यानंतर थोडीशी जरा मला पण थोडीशी भीती होती की रोल कसा असेल किंवा तो मला जमेल का करायला. पण जेव्हा मी सेटवर आलो तेव्हा खूप म्हणजे अजयने आणि श्रेयसने खूप मला हलकं केलं की काय तू तुझ्या पद्धतीने कर आणि छान काम होईल म्हणून. पहिल्या दिवशी सीन छोटासाच होता, मग तो झाल्यानंतर मग नंतर आणि महत्त्वाचं म्हणजे सीन करताना ते आधी स्क्रिप्ट म्हणजे एक दिवस अगोदरच दिलं होतं. म्हणजे आता जनरली फिल्मचं कसं असतं की पूर्ण स्क्रिप्टच आपल्याला घरी दिली जाते आणि मग आपण तो अभ्यास करून येतो आणि इकडे शूटिंगला मला तेव्हाच मिळालं होतं. त्यामुळे ते काम करताना थोडं नाही ॲज अ ॲक्टर नाही मला थँक्स का म्हणायचं की ॲज अ ॲक्टर म्हणून ज्या वेळेला आपल्याला सीन तेव्हा येतो तेव्हा आपल्याला डायरेक्ट असं आपल्याला करायचं आणि त्याची बॅकग्राऊंड काय असेल तर ते काम करताना खूप मजा येते. मला आता तुमच्या तिघांकडून एक वेगळी गोष्ट जाणून घ्यायची आहे. श्रेयस आणि दीप्ती हे चांगले होस्ट आहेत हे मला माहिती आहे, कारण मी अनेकदा त्यांच्या घरचा पाहुणचार घेतलेला आहे, पण त्यांनी मला आजवर सेटवर बोलवलेलं नाही आहे. काय माहिती ते बोलवत नाहीत मला कधी सेटवर. आता विचार करतील ते. तेव्हा मला सेटवर हे दोघं निर्माते म्हणून कसे असतात, स्ट्रिक्ट असतात का जे तुमच्या पडद्यामागं मित्र असतात तसेच असतात, ह्याची मला जरा उत्सुकता आहे ते जाणून घ्यायची. दोघेही कमालीचे अत्यंत दोन हे कपल हळवं कपल आहे. हां हळवेत पण कोपरा आहे. नाही कोपरा नाही, अख्खं जागाच हळवी आहे अशी. ओके. पण जेव्हा कामाची वेळ येते काम, कारण एक तर इतकी वर्ष आता हा स्वतः काम करतो. ओके. याला काम करताना ही पाहते त्या सिनेमासाठी त्या गोष्टीसाठी काय गरजेचं आहे की ही कलाकारांची गरज आहे. तर बाबा ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्या गरजेच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही गोष्टी कलाकारांच्या सोयीपेक्षाही जास्त लाडसुद्धा होतील अशाही गोष्टी होत्या. पण
त्या पात्रांसाठी, त्या भूमिकेसाठी, त्या दृश्यांसाठी, त्या घटनांसाठी, त्या चित्रीकरणासाठी काटेकोरपणे काय पाळावं लागेल तेही पाहत होते. त्यामुळे याच्यामध्ये मैत्री तर कामावर प्रेम असेल आणि काम करणाऱ्यांवर प्रेम असेल तर सगळं सुविहितपणे होतं. आणि मग तशीच माणसं आजूबाजूला असतील तर मग फालतूपणा होत नाही. सेटवर एकदाही फालतूपणा झाला नाही. आम्ही ना आज गंमतच केली, असं काही घडलं नाही. असं काही घडलं नाही. कारण याची भूमिका, माझी भूमिका, हिची भूमिका अत्यंत अवघड होती. आणि हां, आम्ही जे काही हास्यविनोद केले असतील, आम्ही लंच ब्रेकमध्ये जेव्हा जेवणाच्या सुट्टीमध्ये वगैरे जे काही केलं ते केलं. पण याच्या व्यतिरिक्त अरे थांब रे, येतो शूट, घे रे पत्ते, चल पीस, अरे असं काय हां असं काही झालं नाही. दीप्ती आलीच, अरे चला गाण्याच्या भेंड्या खेळूया, असं काही. आम्ही परिवारात त्यामुळे आम्ही भेळच खाल्ली, काही सगळे आपापलं काम करत होते. निर्माते म्हणून हे अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं अत्यंत चोख माणसं आहेत बरं का. अत्यंत सुहृद, म्हणजे अत्यंत ज्या गोष्टीसाठी जे असायला हवं, जे द्यायला हवं ते देत होते, आजही देत आहेत. गृहीत धरत नाहीत, सोयी आहेत. फक्त आमच्याच कशाला, तुमचं बघा ना, तुम्ही ज्या पद्धतीने येत आहे, ज्या पद्धतीने, म्हणजे एक आपल्याला कोणीतरी आपण नवीन असताना कसं वागवायला हवं होतं तसं आपण आता लोकांना वागवायला हवं, ही जाण असलेली दोन्ही माणसं आहेत. इन ॲडिशन मी एकच सांगेन, एक गोष्ट मी ऐकली होती की तुम्ही भाजी बाजारात गेल्यानंतर 1 किलो टोमॅटो घेतल्यावर तुम्हाला जेवढा आनंद होत नाही त्याहून किंचित जास्त म्हणून वरून टाकलेला एखादा आल्याचा तुकडा किंवा एखादा लिंबू किंवा कढीपत्त्याच्या 2 काड्या या दिल्याने आपल्याला ना त्या भाजी विक्रेत्याबद्दल एक नकळत प्रेम निर्माण होऊन आपण त्याच्याचकडून भाजी घेतो दरवेळेला. हे तसे भाजी विक्रेते आहेत, ते पिशवी भरून देतातच तुम्हाला, पण तुम्हाला ते वरून जो एक तो आल्याचा तुकडा कसा द्यायचा आणि कधी द्यायचा, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, असं आहे. सो आता मला सांगा, आता चित्रीकरणाच्या दरम्यान जितेंद्र म्हणाला तसं त्यांनी हवे तिथे लाड केले. खाण्यापिण्याच्या वेळेला योग्य वेळेला ब्रेक करून आम्हाला ब्रेक मिळेल, कामं व्यवस्थित होतील, त्यात कुठेही काही काटकसर केली नाही. पण त्याच्यातही फाजील लाड कुठे नव्हते. आणि आजही माणूस म्हणून ते किती चांगले ते कुठे कळतं, जेव्हा दिवसभर आम्ही वेगवेगळे इंटरव्ह्यूज करून दमून भागून आपापल्या घराकडे गेल्यानंतर, आता खरं तर दिवसभराचं काम झालंय, दीप्ती मॅडमना काय पडली आहे एक मेसेज करायला, सगळे पोहोचले ना घरी, तर एक ग्रुपवर मेसेज येतो, सगळे पोहोचले ना घरी. तिला माहिती आहे मी घरी पोहोचत नाही कधी, मला उशीरच होतो, तरी पण ती मला पण मेसेज करते पोहोचलास ना. एस्पेशली तुला वेगळं करत असतील की तू घरी पोहोच असं. सो हा जो एक वरचा ज्याला आपण म्हणतो ना की हा प्रेमाचा भाग आहे, याच्यामध्ये कुठेही दिखावा नाही आहे, हे काही दाखवण्यासाठीचं नाही आहे, हे खरोखरच ते माणूस म्हणून तसे आहेत म्हणून. म्हणजे मला कायम असं वाटतं की दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचं आपण नेहमी कौतुक करतो की फार प्रोफेशनली काम करतात वगैरे, आणि मराठीमध्ये कदाचित वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं असतील, पण त्यातलं सर्वोत्तम प्रोडक्शन हाऊस कसं असावं, निर्माते कसे असावेत, त्यांनी कशा पद्धतीने एखादा प्रोजेक्ट सांभाळावा, याचं फार उत्तम उदाहरण हे या मर्दिनीच्या निमित्तानं मला या दोघांचं कौतुक करताना विशेष म्हणून सांगावं असं वाटतं. मी ना आता 2-2.5 वर्ष झाली ओळखते, तर ना जेव्हा माझी तुझी करायचं ना तेव्हा सेटवर सर ॲक्टर म्हणून होते. सो मला तेव्हा ते कसे वागायचे तर मला असं वाटायचं किती साधे आहेत आणि किती मस्त असे स्वभाव. मला सांगू द्या सर प्लीज असं मला नेहमी वाटायचं, असं की किती म्हणजे किती कॉपरेटिव्ह, किती किती मस्त आहेत असं एकदम. आणि मला दीप्ती मॅम स्ट्रिक्ट वाटायच्या की अरे त्या थोड्याशा अशा स्ट्रिक्ट आहेत, आणि मी प्रोड्युसर म्हणून मला असं वाटायचं की नेहमी अशा त्या अशा. एक्झॅक्ट उलट होतं सेटवर. सर खूप स्ट्रिक्ट आहेत खूप स्ट्रिक्ट आहेत. मला खरंच त्यांची भीती वाटायची. म्हणजे मी काही परफॉर्म करत असले आणि श्रेयस सर आले काही सांगायला की मला सर चालला काहीतरी चुकलं आता मला ते ओरडणार, तर ते तसे स्ट्रिक्ट आहेत हे मला माहिती नव्हतं. पण ते प्रोफेशनलिझमचा भाग आहे अगेन, की म्हणजे जस्ट बिकॉज ते मला ओळखतात इतक्या वर्षांपासून मला ते त्यांना माहिती आहे मी म्हणून अगेन जसं टेकन फॉर ग्रँटेड नाही घ्यायचं कामाला पण, हे पण त्यांनी शिकवलं की जस्ट बिकॉज मी तुला ओळखतो म्हणून तू काही केलं तर चालेल, तर तसं नाही, इथे डिसिप्लिन हवंच. सो ते त्यांनी खूप सांभाळलं. आणि एक्झॅक्ट उलट दीप्ती मॅम ज्या मला स्ट्रिक्ट वाटायच्या त्या
इतक्या पॅम्पर्ड केलं त्यांनी आणि इतकी काळजी घ्यायचे ते सगळ्याच गोष्टीत. म्हणजे त्यांची ॲनिव्हर्सरी होती तेव्हा आम्ही शूट करत होतो आणि त्याच दिवशी 31 पण होतं, तर त्यांनी अख्ख्या युनिटला मस्त पार्टी दिली होती आणि आम्ही सगळ्यांनी त्या दिवशी मज्जा केली. तुम्ही नव्हता तेव्हा, तुम्ही दुसऱ्या दिवशी आला सेटवर. हॅम्परसारखं मिस केलं. त्यानंतर मला दीप्ती मॅमचं आठवतं की सगळ्याच बाबतीत मला मी हे एवढे ते असे असतील असं म्हणजे मला असं त्यांना बघून नेहमी असं वाटायचं की इनफॅक्ट जे कोण बघतात त्यांना असं वाटायचं की दीप्ती मॅडम स्ट्रिक्ट आहेत, पण खरं तर शी इज व्हेरी कूल आणि त्या खूपच गोड आहेत. म्हणजे आय थिंक बिकॉज ऑफ 5 नंबर शी इज ऑल्सो लाईक मी टू बॅलन्स एव्हरीथिंग. सो मला आय थिंक हा त्यांचा गुण आवर्जून सांगायचा होता की हे मला खरंच खूप त्यांचं आवडलं आणि ते मस्त आहे दोघंही मस्त आहे खरंच सांग. अगदी मी मुलाखतीच्या समारोपाकडे येतो. सुरुवात मी तुझ्यापासून केली होती, त्यामुळे मी समारोपालाही तुझ्याचकडे येणार आहे. आणि मला काय महत्त्वाचं वाटलं जे सुभाष घाईंशी एकदा बोलताना त्यांनी मला सांगितलं होतं की सनई चौघडे निर्मिती मी श्रेयसकडं बघून नव्हती दिलेली, मला दीप्तीमध्ये तो स्पार्क. जितेंद्र ऐकतोयस ना तू? हां, तर फार महत्त्वाची गोष्ट आहे. दीप्तीमध्ये त्यांना तिच्यात जास्त दिसला होता श्रेयसपेक्षा. त्यामुळे मला वाटतं की श्रेयस, दीप्ती आत्ता एवढे भरभरून तुझ्याबद्दल सगळेजण बोलत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने तू हा सगळा प्रोजेक्ट उभा केलेला आहे. थोडंसं बोल की या सगळ्यांच्या प्रेमाबद्दल. बापरे, काय बोलू. घरी या जेवायला एवढंच बोल. ते तर याच. किंवा तू पण बोल किंवा श्रेयस तू तिच्यावरती बोल. खूप इतकं भरभरून बोलत आहेत की मला भरून आलं आहे. आणि म्हणजे मोर दॅन मी आय थिंक इट शोज देअर नाईसनेस की ते आमच्याबद्दल इतकं छान बोलत आहेत. बिकॉज ऑल ऑफ देम आर लवली पीपल देमसेल्व्स आय फील. आणि त्यामुळे त्यांना इतरांमधलाही चांगुलपणा दिसतो, यु नो. सो ओव्हरऑल मला असं वाटलं की आय रिअली हॅड अ लवली टाईम मेकिंग दिस फिल्म अँड आय होप की लोकांनाही तो पिक्चर तेवढाच आवडावा. दे हॅव अ लवली टाईम वॉचिंग दिस फिल्म. श्रेयस, तू काही समारोप करशील? मी म्हणजे मी खरंच काय बोलू या सगळ्यांबद्दल. कारण जेव्हा शूट तुम्ही एखादी फिल्म करता ना, तेव्हा ॲज अ प्रोड्युसर तुम्हाला असं वाटत असतं की सगळं आपण प्लॅनिंग तर केलं आहे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, कामं छान झाली पाहिजेत, पण ॲट द सेम टाईम ना एक वातावरण छान असलं पाहिजे. आणि ते छान होतं जेव्हा माणसं छान असतात. आणि ही सगळी खरंच खूप गोड माणसं आहेत, यु नो. म्हणजे मला जे आपण थिएटरमधून शिकत आलो आहे लहानपणापासून की मेहनत केली पाहिजे. एक प्रेक्षक जरी तिकडे प्रेक्षागृहात बसला असला तरी त्याच्यासाठी तेवढ्याच एनर्जीनी काम केलं पाहिजे. तुम्ही सिन्सिअर असलं पाहिजे, डिसिप्लिन ठेवलं पाहिजे. हे सगळे थिएटरचे बेसिकली गुण आहेत जे अंगवळणी पडलेत ना आता की नाही असंच असलं पाहिजे. सो तुम्ही त्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न करता आणि तुम्हाला असं वाटतं की जे कोणी काम करायला येतील तुमच्याबरोबर त्यांचा पण तसाच ॲटिट्यूड असला पाहिजे टुवर्ड्स द वर्क दॅट दे आर डुईंग. की अरे काम आहे, आपल्याला संधी आहे, आपण चांगलं करूया काहीतरी. सो तो अप्रोच या सगळ्यांचं असल्याकारणाने, मुळात सगळे सिन्सिअर असल्याकारणाने मला मजा येते अशा लोकांबरोबर काम करायला की जे आपल्या कामाला ग्रँटेड घेत नाहीत, जे आजूबाजूच्या लोकांना ग्रँटेड घेत नाहीत, जे त्यांच्या कलाकारांना ग्रँटेड घेत नाहीत. ते रिहर्सल करायला तयार असतात, ते टेक्स जर का जास्त झाले ते करायला तयार असतात. आम्ही एकतर प्रोडक्शनमध्ये आमची एक अशी शिस्त आहे की जर 7 to 7ची शिफ्ट असेल तर सकाळी 7 वाजता सुरू झालंच पाहिजे, पण 7ला 5 मिनटं असताना संपलं पाहिजे संध्याकाळी. त्याच्या पलीकडे जाता कामा नये. 12 तास सगळेजण काम करतात, ते खूप असतं. ओके, 12 तास सलग काम करणं आणि त्या 12 तासामध्ये मग तुम्ही व्यवस्थित मेहनत केलीच पाहिजे. माझी बिलकुल अपेक्षा नाही आहे की त्याच्यावरती जाऊन आपण काम करा. मी स्वतः डिरेक्टरला सांगतो की त्याच्यावरती मला नाही चालणार, तुझं उद्या जर का असं झालं, लेट झालं तर आपण पॅकअप करूया. ओके, सो जर का एक शिस्त तुम्ही पाळली आणि तशी माणसं असतील तर तो प्रवास आहे ना खूप सुखकर आणि खूप गमतीदार होतो, जो आत्ता आपल्याला ते जाणवणार नाही. पण एक 5-6 वर्षानंतर जेव्हा तुम्ही मागे वळून बघता ना
तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक थोडंसं हास्य असलं पाहिजे की काय मजा आली होती नाही मर्दिनी करताना किंवा पोस्टर बॉयज करताना किंवा सनई चौघडे करताना. सो ऑल दोज एक्सपिरियन्सेस इज वॉट वी टेक विथ अस अँड आय वॉन्ट टू थँक देम की माझा एक्सपिरियन्स मर्दिनीचा त्यांनी इतका छान केला आहे की मग प्रमोशनमध्ये पण आम्ही जी गंमत करतोय धमाल करतोय. खरं तर प्रत्येक इंटरव्ह्यू आफ्टर इंटरव्ह्यू आम्ही साधारण प्रश्नांना किती वेगळी उत्तर असतील पण मला मर्दिनीचे सगळे इंटरव्ह्यूज मला सेव्ह करून ठेवायचे आहेत कारण इतकं छान बोलले आहेत सगळे. फिल्मबद्दल असेल किंवा त्यांच्या एक्सपिरियन्सेसबद्दल असेल इतकं वेगवेगळं आम्ही बोललो आहे. आणि यू कॅन सी एनी इंटरव्ह्यू ऑफ आज जे मर्दिनीचं आहे प्रत्येक इंटरव्ह्यू आमचा वेगळा झाला आहे आणि प्रत्येक इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी पण खूप वेगळ्या पद्धतीने तो इंटरव्ह्यू कंडक्ट केला आहे इन्क्लुडिंग यू. सगळ्यांनी वेगळ्या त्यामुळे मजा आली आहे मला. आय वॉन्ट टू सेव्हर दिस मोमेंट फॉर अ लाईफ टाईम. खूपच छान श्रेयस, तुझं प्रेम कौतुक मला आहेच पण मला तुझा अभिमान या गोष्टीसाठी आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं की अमिताभ बच्चन यांची जुहूमध्ये 3 बंगले आहेत, शाहरुख खानचा बँडस्टँडला बंगला आहे, पण तू सुद्धा कमी नाही आहेस. तुझं लोखंडवालामध्ये ऑफिस आहे, यशराजच्या मागं आपण बसून गप्पा मारतोय. ही मोठी अचिव्हमेंट मला वाटते. त्यामुळं ही आपल्या सगळ्या मराठी लोकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे की ज्याला कसलंही बॅकिंग नसणारा एक मुलगा 25 वर्षात एवढी मोठी अचिव्हमेंट करतो आणि सगळ्या टीमला आता पुढे घेऊन जातो आहे. मला वाटतं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जाता आता एक शेवटचा मुद्दा नोंदवायचा आहे की ही आजची जी मुलाखत होती ती मी शेवटचा होतो, त्यामुळे मलाही प्रश्न पडला होता की ही मुलाखत किती खुलेल नाही खुलेल, तेव्हा मला थोडी शंका होती पण मस्त मजा आली. तर तुमच्या सगळ्यांनी जी काही उत्तरं दिली आहेत आणि आम्ही सोडत नाही का माहिती आहे कारण पिक्चर आहे. पैसे लागलेत त्याहीपेक्षा भावना लागल्या आहेत आणि त्या भावना ज्या आहेत त्यांचा जो मोबदला आहे कारण कष्ट केले सगळ्यांनी, पडद्या मागचे पडद्या पुढचे सगळ्यांनी कष्ट केलेत आणि तुम्ही इतक्या कष्टानं इथपर्यंत आलात प्रवास करून आणि तुम्ही तुमच्यामार्फत आमचा प्रवास लोकांपर्यंत पोहोचवत आहे आणि लोक त्याला दाद देणार आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत मर्दिनी करतोय, मर्दिनी लढणारी आहे, आम्ही पण लढणार आहोत. त्यामुळे लढू. 3 जुलैला जवळच्या चित्रपटगृहात स्त्रीत्वाला कुर्निसात करणारी, पुरुषाच्या आत असलेली स्त्री, स्त्रीच्या आत असलेला पुरुषार्थ जागृत करणारी, प्रत्येकाच्या मनामनातली माय भगिनींना कुर्निसात करणारी आणि त्याचबरोबर अनेक महिषासुरांना धडा शिकवणारी, योग्य धडा शिकवणारी मर्दिनी 3 जुलैला येते जवळच्या चित्रपटगृहात. पाहायला विसरू नका. धन्यवाद. खूपच छान. तर रसिको 3 जुलैला मर्दिनी प्रदर्शित होतोय आणि मला वाटतं की ज्या पद्धतीने ह्याची बज आहे आपण लवकरच जुलैमध्ये भेटणार आहोत पुन्हा. त्यामुळे मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद.